नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. आता आपण आलेलो आहोत संगमनेरच्या रंगार गल्लीमध्ये, जिथे दोन्ही पक्षाकडनं किंवा दोन्ही उमेदवारांचा संगमनेर नगर परिषदेसाठी उभ्या राहिलेल्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार अगदी जोरदार सुरू आहे. आणि संगमनेरची नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती अगदी रंगात आलेली आहे आणि आपण चित्र पाहू शकतोय. मात्र येथील ज्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत नक्की त्या काय आहेत आपण त्या देखील जाणून घेणार आहोत. की अगदी 2 ते 3 दिवसांवरती ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि मंगळवारी ही निवडणूक होणार आहे 2 डिसेंबर रोजी आणि 3 तारखेला मतमोजणी होणार आहे. निकाल लागणार आहे, तो कोणाच्या बाजूने लागणार आहे हे येणाऱ्या त्याच वेळेस समजेल. मात्र तोपर्यंत नागरिकांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत किंवा नक्की त्यांचं मत काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका, काय सांगाल? संगमनेरमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. आपण पाहताय अगदी जोरदार दोन्ही उमेदवारांकडून अगदी जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र आपल्याला काय वाटतंय, कोणाची हवा आहे संगमनेरमध्ये? हवा सिंहाची. आपण पाहताय नक्की विकास जर सिंह निवडून आला, मैथिलीजी तांबे जर निवडून आला, तर नक्की तुम्हाला काय विकासाच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं? झालेलाच आहे. पूर्वी बी विकास झालेला आहे आणि ते आल्यानंतर बी विकास करणार असते. 15 वर्षामध्ये त्यांच्या सासूबाई म्हणजे दुर्गाताई तांबे या 15 वर्ष त्यांची सत्ता होती नगरपालिकेवरती. त्यावेळेस काय विकास केला आहे त्यांनी? विकास, रस्ते झाले, गटारी झाल्या आणि पाणी प्रश्न बी चांगला आहे. पाणी येतं, मुबलक येतं, कधी पाण्याची कमी नाही. त्यामुळं काय भरपूर आहे. आता 40 वर्ष थोरातांची या ठिकाणी सत्ता होती. आता गेल्या 1 वर्षांपूर्वीच आमदार खताळ निवडून आलेले आहेत. काय 1 वर्षामध्ये काय विकास झालाय? आता 1 वर्ष तर झालं नाही. विकास पुढे काय वाटतंय? विकास होत राहतील विकास. आमदार झाले म्हणजे विकास करायलाच पाहिजे. त्यांनी विकास होईल संगमनेर. पण मग दोन्ही गटाकडनं एकदम अटीतटीची लढाई सुरू आहे, एकदम स्पर्धात्मक आपण चित्र पाहू शकता, एकदम स्पर्धात्मक चालू आहे. त्यावरनं काय वाटतंय? त्यावरनं आता आपण तर एवढं सांगत नाही, अभ्यास नाही आपला एवढा याच्यामध्ये. हां, पण मग संगमनेरमध्ये रस्त्यांच्या सुविधा किंवा हे जे पाणी नगरपालिकेकडनं काय म्हणजे सुविधा कशा आहेत तुम्हाला? चांगलं आहे. नगरपालिकेकडून चांगल्या सुविधा आहेत. रस्ते बी आहेत, सिमेंटचे रस्ते होत आहेत, झालेले आहेत, चांगले. या ठिकाणी आपण पाहू शकताय विकास झालेला आहे आणि येणारा जो कोणी उमेदवार असेल तो आणखी विकास करेलच अशी अपेक्षा नागरिक करतायत. आपल्यासमोर आणखीन काही नागरिक आहेत. काका, काय सांगाल, कोणाची हवा आहे? साहेबांची, बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरांची. मैथिलीजी तांबे उभ्या आहेत. हो, आहे ना. काय विकासाची काय अपेक्षा आहे तुम्हाला? विकासाची अपेक्षा आता काय राहिलेली, सगळे पण साहेबांनी पहिलीच अपेक्षा पूर्ण केलेल्या आहे त्यांनी. अच्छा. आता तसं काम करण्याची इथं काही राहिलेलं नाही. सगळे सोयी उपलब्ध आहे असं. तो आता जर समजा तांबेजी निवडून आल्यात तर पहिल्या 100 दिवसामध्ये काय कामं केली पाहिजेत किंवा कुठले 3 कामं आहेत अशी का जे महत्त्वाचे ती केली पाहिजे? महत्त्वाची कामं येतात तर सर्व तर आवरलेले आहेत, पण त्याचं जे समजा समस्या असे जे वाड्यांमध्ये समजा आहे रस्ते ते कच्चे बुवा, ते रस्ते सिमेंट काँक्रीटचे करावं अशी इच्छा आहे. म्हणजे समजा साईड गटर बाजूला आहे त्याचे कामं करावं त्यांनी. संगमनेरच्या गुन्हेगारीबद्दल काय वाटतंय? संगमनेरमध्ये पहिली गुन्हेगारीच नव्हती, आता हे 1 वर्षाच्या काळात गुन्हेगारी वाढली. पण हे आता सगळं राजकारण म्हणल्यानंतर कुणी ना कुणी खोड्या करीतच राहतं. हे त्याचं नाव घेणार, हे याचं नाव घेणार, त्याच्यामुळं काही प्रश्न येत नाही. का आपण म्हणत नाही का अमोल खताळ आमदार झाल्यामुळं हे वाढलं, असं काही नाही. गेल्या 40 वर्षामध्ये कसं काय प्रकार होता? 40 वर्षामध्ये साहेबांनी सगळं काम केलेलं आहे ना. हो, आता नगर जिल्ह्यातच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संगमनेर तालुका 1 नंबरला आहे. सगळी सोयीसुविधा उपलब्ध आहे इथं. एक सगळ्यात मोठी बाजारपेठ संगमनेरची, सगळ्यात मोठं मार्केट यार्ड इथं आहे. 4-4 हजार कोटीची उलाढाल आहे मार्केट यार्डाची. फक्त इथं समस्या एक आहे का, इथं भाजी मार्केट आहे. ते भाजी मार्केट जे समजा किरकोळ व्यापारी बसतात त्यांना जागा नाही आहे बसण्यासाठी. ती भाजी मार्केट ते एक ठिकाणी उपलब्ध करून द्यावा आणि सगळा बाजार एक ठिकाणी बसावा अशी इच्छा आहे आमची. हे समजा
काही जण बेड कॉलेजची बशी बसतात, काही जण मालदार रोडला बसतात, काही जण रस्त्यावर बसतात. हे बसणं बंद झालं पाहिजे. तो मार्केट एकाच ठिकाणी भाजीपाल्याचं भरलं पाहिजे. तुमची अपेक्षा आहे. आणि मैथिलीजी तांबे ज्यांनी विकासाचं जे मॉड्यूल 2.0 तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल काही? त्याबद्दल काय बोलणार आहोत? तो आता आपल्याला एवढं त्याचं काय राजकारणाशी संबंध नसतो आपला आपण आता मी भाजीपाल्याचा विषय काढला, मी भाजीपाला ऐकणारा माणूस म्हणून मी भाजीपाल्याचाच विषय काढणार ना. नक्कीच. जो तो ज्या त्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं जो क्षेत्र आहे तो त्याचं तेच सांगणार ना. बरोबर हां. ज्याच्या त्याच्या समस्या प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. शेताच्या सगळ्यात जास्त समस्या इथं संगमनेरमध्ये जे शेतकरी भाजीपाला घेऊन येतात त्यांना बस भाजीपाला ठेवायला जागा नसते. या समजा आमच्यासारखे किरकोळ व्यापारी आहे, तेच दुकानं होलसेलच्या नावाखाली तेच किरकोळ दुकानं मांडून बसले, पण तोच भाजीपाला साईटला जाऊन विकला जातो. त्याच्यामुळे नेहरू चौकातला भाजीपाल्याची मंडी जवळजवळ संपलेली आहे ती. अच्छा. नक्कीच आपण पाहू शकताय जो तो ज्या त्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रातल्या या ठिकाणी लोकांच्या समस्या आहेत आणि त्या समस्या पूर्ण कराव्यात असं या प्रत्येक नागरिकाला वाटतंय. आपण आणखी काही नागरिकांकडे जाणार आहोत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की त्यांचं काय मत आहे. या ठिकाणी काही तरुण वर्ग बसलेला आहे. आपण त्यांच्याशी देखील काय सांगशील दादा, काय संगमनेरमध्ये कोणाची हवा आहे? संगमनेरमध्ये आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला पाहायला गेलं तर पूर्णच्या पूर्ण पॅनल आणि नगराध्यक्षाचे उमेदवार सहित संगमनेर सेवा समितीचे सगळे उमेदवार निवडून येतील याची आम्हाला सगळ्यांना अपेक्षाही आहे आणि ते सगळे निवडून येणार आहे. आणि संगमनेरची नगरपालिका ही यावेळेस वन साईड होण्याची पूर्णपणे दाट शक्यता आहे. आपण बघताय की अमोल खताळ यांच्या भाऊजाई देखील उभ्या आहेत आणि त्यांचा देखील तितकाच जोरदार प्रचार सुरू आहे. अगदी अटीतटीची लढाई आपल्याला संगमनेरमध्ये पाहायला मिळते. मग काय वाटतंय? त्यांचं आपण म्हणाल तसं तेवढंही लोकांमध्ये पब्लिसिटी नाही आणि त्या जनतेच्या मनातील उमेदवार नसून आता जसं मैथिली वहिनींचं जे काम आहे ते गेल्या आम्ही 2-3 वर्षापासून बघतो की त्या जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून आम्ही सगळे त्याला ओळखतो. म्हणजे जनतेच्या मनात जे उमेदवार होते त्याच दादांनी यावेळेस त्यांना उमेदवारी नगराध्यक्षाच्या पदासाठी दिलेली आहे. त्यामुळे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा वहिनींनाच राहणार आहे. नक्कीच. आणि त्यांनी जे विकासाचं मॉड्यूल केलं 2.0 त्याबद्दल काय माहिती आहे? दादांनी नक्कीच काहीतरी त्याच्या मागे विजन ठेवलेलं असणार आहे. पुढील 50 वर्षात संगमनेर कोणत्या प्रकारे डेव्हलप झालं पाहिजे. दादाचं सध्याचं कंपॅरिझन असं आहे की जे आत्ताची डेव्हलपमेंट पुण्यामध्ये जे चालू आहे तसं संगमनेरमध्ये कधी होऊ शकते. त्या हिशोबाने दादा संगमनेरला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच त्या 2.0 मधून दादा संगमनेरकरांना दाखवू इच्छित आहे. आता तुम्ही बघताय तुम्ही तरुण वर्ग आहे. तरुणांसाठी काय अपेक्षा आहेत? नेमकी काय केलं पाहिजे तरुण वर्गासाठी? तरुण वर्गासाठी दादा आता सध्याच्या कंडिशनला रेल्वेचा मेन जो मुद्दा आहे दादांनी खूप मोठ्या प्रमाणात लावून धरलेला आहे आणि आम्हाला ही अपेक्षा आहे येत्या 2-3 वर्षात तो मार्गी लागेल. तो जर मार्गी लागला तर तरुणांना खूप मोठी इथं IT इंडस्ट्रीसाठी चान्सही आहे. एकदा रेल्वेचं काम झालं का दादाला आम्ही सांगून दादा IT हबसाठी सुद्धा प्रयत्न करण्यासाठी इच्छुक आहे. तर दादा ते सुद्धा करतील. म्हणजे युवकांसाठी तो फायदेशीर ठरेल. त्याच्यानंतर MIDCचा प्रश्न आहे तो सुद्धा जवळजवळ दादांनी मार्गी लावलेला आहे. नवीन कंपन्या ज्या संगमनेरमध्ये येतील त्या संगमनेरच्या लोकल तरुणांना भरपूर काही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. काय सांगशील दादा, तू देखील एक तरुण वर्गामध्ये येतोय आणि काय तरुणांच्या काय समस्या आहेत का ज्या पूर्ण केल्या पाहिजेत? आज सगळेच बघताय की तरुण हा व्यसनाधीन झालेला आहे. नक्कीच एक व्यसनाधीन तरुणाला ह्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच आमच्यासारखे काही युवक आहे आज युवक पुढे येतात आहे. नक्कीच युवकांनी तो विचार केला पाहिजे की व्यसनातून बाजूला आलं पाहिजे. म्हणजे संगमनेरमध्ये जे काही आज गांजा असेल ड्रग्ज असतील ह्या गोष्टी सापडतात आहे याच्यावर कुठेतरी एक निर्बंध बसला पाहिजे. त्यासाठी नक्कीच सेवा समिती गुन्हेगारी वाढली आहे. नक्की काय सांगशील याबद्दल? गुन्हेगारी ही वाढली आहे कशी? आज बघता संगमनेर शहर असेल किंवा तालुका असेल आज भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आज शहरामध्ये तालुक्यामध्ये नक्कीच या गुन्हेगारीवरती कुठेतरी एक चपराक बसली पाहिजे अशी आमच्यासारख्या तरुणांची एक अपेक्षा आहे. आणि जर निवडून आल्यास तर तांबेताई जर निवडून आल्या तर काय विकास काय अपेक्षित आहे? किंवा 15 वर्ष दुर्गाताईंची सत्ता एक हाती सत्ता होती आणि त्यावेळेस काय विकास झाला आणि आता काय विकास करणं अपेक्षित आहे तुम्हाला? नक्कीच गेले 15 वर्ष झाले दुर्गाताई नगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे मी तर म्हणेल महाराष्ट्रामध्ये सर्वात यशस्वीपणे महिला नगराध्यक्ष म्हणून दुर्गाताईंचं नाव आजही घेतलं जातं. असा कोणताच विरोधक नाही का त्यांनी ताईंच्या विरोधात कधी गोष्ट बोललेली आहे. नक्कीच विरोधकांना देखील हेवा वाटेल असं दुर्गाताईंनी काम आजपर्यंत केलेलं आहे. नक्कीच आता येणाऱ्या भविष्यातल्या भावी नगराध्यक्ष म्हणून आपण मैथिली वहिनींकडे बघतो त्या देखील दुर्गाताईंच्या पावलावर पाऊल टाकून सत्यजितदादांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा एक यशस्वी
राज्य कशी करू शकते हे यशस्वीपणे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून देतील का संगमनेर? काहींचं म्हणणं आहे की दुर्गाताई जशा अनुभवी होत्या तशा तांबे, ज्या मैथिलीची तांबे यांना कुठला अनुभव नाहीये, पहिलीच वेळ आहे त्यांची, त्यावर काय सांगाल? वेळ जरी पहिली असली, दुर्गाताईंच्या कामाचा अनुभव नक्कीच मैथिली वहिनींकडे आहे आणि मैथिली वहिनी एक तरुणांसाठी एक आशेचा किरण आहे. जरी नवीन वेळ असेल, आता पहिली इलेक्शन आहे, आज पहिलं इलेक्शन प्रत्येकाचंच असतं. आज माझ्यासारख्या तरुणांनी देखील पहिल्यांदा इलेक्शन लढवलं, तो निवडून आला आहे. तसंच बहिणींकडे पण आम्ही त्याच आशेने बघतोय का ताई आज नगराध्यक्ष पदावरती बसून एक उत्कृष्टपणे कारभार शहराचा हाकू शकतात. नाही, सध्या बघितलं तरी आता तुम्ही ग्राउंड लेवलला पण बघा, विरोधकसुद्धा म्हणताय का आज मैथिलीताईंचीच हवा आहे. आता ते का म्हणताय का तुम्ही विरोधकांना विचारा, मैथिलीताईंचं नाव विरोधक का घेताय? आपण पाहू शकतायत अगदी तरुण वर्गामध्ये देखील हेच मत आहे की मैथिलीजींचंच पारडं जड दिसतंय. तर आणखी देखील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. खरं तर चहाची टपरी ज्याच्यावरती सर्वात जास्त गप्पा रंगतात किंवा सर्वात जास्त चर्चा कुठे असते तर ती चहाच्या टपरीवर असते असं म्हटलं जातं. आपण तिथे देखील काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. इथे काका आहेत. काका, काय सांगाल, संगमनेरमध्ये कोणाची हवा आहे? नाही सांगू शकत. एक दोन उमेदवार उभे आहेत. काही नागरिक प्रतिक्रिया देत नाहीयेत, मात्र आपण आणखी देखील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. संगमनेरमध्ये नक्की कोणाची हवा आहे, कारण अगदी 2 ते 3 दिवसांवरती हा प्रचार येऊन थांबलेला आहे आणि आता 3 दिवसामध्ये, अवघ्या 3च दिवसामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, निवडणूक होणार आहे आणि 3 डिसेंबरला निकाल लागेल. त्यावेळेस नक्कीच समजेल की संगमनेरमध्ये कोणाची हवा होती किंवा कोणाचं पारडं जड आहे. अगदी दोन्ही गटाची, तांबे आणि अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. हे सभांचं दोन्ही गटाकडनं जोरदार सभा देखील सुरू झालेल्या आहे. कालपासून सभेला सुरुवात झालेली आहे. मात्र येणारा जो 2-3 दिवसाचा काळ आहे यामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर.